यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आत्ताच ना मला एक अर्जंट शूट करायचा होता, तो शूट केला. त्याच्यानंतर मी गिव्ह अवेचा व्हिडिओ शूट केलेला आहे, जो तुम्हाला आपल्या चॅनलवर लवकरच बघायला मिळेल किंवा कदाचित बघायला मिळाला असेल या व्हिडिओच्या आधी. कारण काय झालं, लास्ट टाइम जेव्हा मी तो लिपस्टिकचा व्हिडिओ शूट केला होता तेव्हा मी तो व्हिडिओ आधी अपलोड करून दिलेला होता, म्हणून मी आता शुअर नाहीये. मी स्टोरेजमुळे एकतर व्हिडिओ आधी अपलोड करते किंवा ज्याच्यामध्ये जास्त स्पेस म्हणजे जो जास्त मोठा असतो ना तो मी आधी अपलोड करून देते, असं आहे. तर माझी आज ब्लॉग शूट करण्याचं असं इच्छा खूप होती, पण तोच व्हिडिओ एवढा लॉंग झाला की मला तो सेपरेट ठेवावा लागला. म्हणून म्हटलं चला आता ब्लॉग तुमच्यासोबत सेपरेट शेअर करते मी. तर आत्ताच माझा व्हिडिओ शूट करून झालेला आहे. आता एडिट करायचा, त्याआधी आयुष येतो, त्याला फोन द्यायचा आहे मला, कारण त्याला फोनचं काम आहे. एका ठिकाणी त्याला शूट करायला जायचं आहे. खरं तर मला बोलवलं होतं, पण मी नाही जाऊ शकत शॉप सोडून. त्यात दुसरी गोष्ट अशी की मी आज कुठेच जाण्याच्या ह्याच्यात नाही आहे, कंडिशनमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे मग मी विचार केला, श्रेयाला बोलली की जाऊ दे तू आयुषला सांग. सो आयुष येतोय आता, त्याला तिथे शूटला जायचं आहे. त्यांना एक रील बनवून द्यायची आहे. गाडी घेतली आहे त्यांनी, सो त्यांना गाडीचा व्हिडिओ शूट करायचा आहे आणि त्यांना व्हिडिओ बनवून सुद्धा द्यायचा आहे त्यासाठी म्हणून. सो आयुष येतो, त्याला मी मोबाईल देते आधी, बाकी तुमच्यासोबत घरी गेल्यानंतर शेअर करते. बाकी तुम्हाला माझा आजचा हा लुक कसा वाटला ना ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तो आलेला आहे आता, मला त्याला आधी मोबाईल द्यायचा आहे, बाकी मी तुमच्यासोबत नंतर बोलते. तुला फटके देऊ? नाही देऊ का बरं? देऊ तुला फटके? नाही. हे पा कुल्फी खाल्ली, हे पा हात भरवले, तिचं ते तोंड भरवलं. मी जस्ट घरी आली आहे आणि आली जस्ट म्हणजे आली, चेंज वगैरे केलं, थोडी फ्रेश झाली, चहा पिली आधी तर, कारण खूप डोकं दुखत होतं. आणि या पिलीसोबत आता मस्ती घालत आहे. काय करत आहे आपण? प्रिशून आता खूप बोलायला लागलेली आहे, मी तिचं तुम्हाला दाखवते. आत्ताच तिचे हात वगैरे धुवून दिले, कारण ते कुल्फीने खूप खराब केले होते. प्रिशू, मी तुम्हाला दाखवते प्रिशू काय काय बोलते. ग्लास म्हण. नाही नाही, ग्लास म्हणता येते ना तुला? ग्लास. पैसे म्हण. पैसे कशात टाकायचे? पैसे? ग्लास म्हणते प्रिशू, म्हणजे बरेच शब्द बोलायला लागलेली आहे. ग्लास म्हणते, पैसे म्हणते, पैसे मागते, आणि तिची छोटी पिगी बँक आहे ना त्याच्यामध्ये पैसे टाकते. अशा ती खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी करते. आता जेव्हा ती करते ना तेव्हा नेमकं माझ्या हातात कॅमेरा नसतो, पण तरीसुद्धा आज बऱ्यापैकी तुम्हाला तिचं शेअर करते. आता बघा कुल्फीच्या काड्या आणल्या इथे, आम्ही आत्ताच कुल्फी खाल्ली. कुल्फीवाला येऊ की शेववाला येऊ, प्रत्येकाला तिला आवाज द्यायचाच असतो आणि प्रत्येकाला थांबवायचाच असतो. प्रिशू एकही फेरीवाल्याला परत जाऊ देत नाही. प्रिशू आता तिकडे आईच्या मागे गेली. ती पोळी म्हणते, पोळी म्हणजे पुई म्हणते. तिला आता वरण भात खायची इच्छा होत नाही, मस्त पोळीच खायची इच्छा होते. सो आता ती तिकडे गेलेली आहे. बाकी काय काय होतं ते तुमच्यासोबत मी शेअर करतेच. पिशा बॉल ॲपल, व्हेरी गुड. आईस्क्रीम, व्हेरी गुड. केळ कुठे? केळ. बनाना, व्हेरी गुड. पॅरोट, पोपट. तुझी सायकल. चला आता इथे ना मस्त CID बघता आम्हाला पार्टचं स्पेशल पाहुणचार जेवायचं आहे. जगचा पार्ट पण आज मस्त रस केलेला आहे, तो जेवायचा आहे. वाजलेत रात्रीचे 12:30. आमचा काही टीव्ही बंद झाला नाही. त्याचं कारण असं की प्रिशू मॅडमचं आता जेवणं सुरू आहे. तिचं ब्रेस्ट फिडिंग बंद केल्यापासून ना तिचा जेवणाचा काहीच टाईम नाही. जसं मी आधी सांगितलं होतं, रात्री झोपताना जेवायला पाहिजे. पोटभर जेव घातला मी तरीसुद्धा. आता तिचं काय चाललंय ते दाखवते. काय करत आहे तू? असं करत असते का? फटके देऊ का तुला?
बघा आमचं खाणं कमी आणि नासाडी जास्त आहे. अख्खा बिस्किटचा पुडा फोडला, बिस्किट सगळे खाली टाकले आणि आता पार्थच्या अंगावर सुद्धा टाकते. तो झोपलेला आहे म्हणून बरं आहे. जागा जर असताना तर मी खरंच त्याला बोलली असती की हिला रागव, कारण ना ती अजिबात ऐकत नाही. आता दुसऱ्या दिवशी मी आयसिंग करत होती, तर प्रिशूला सुद्धा मी जसं करते ना तसंच करायचं असतं. मला वाटतं हे सर्वच आई रिलेट करत असणार. मुलींना ना आपण जे करतो तेच करायचं असतं. आता मला तर काही आयसिंग करू दिलं नाही हिने, आता हिचंच करायचं चाललंय. शॉपला आलेली आहे आणि मी आज ऋणमुक्ती कॉईनचा जे आहे ते व्हिडिओ अपलोड केला आणि मला एवढे जास्त DM येतात आहे, एवढे जास्त कमेंट्स येतात आहे आणि सर्वात जास्त जण हे विचारत आहे मला की ते ऑर्डर कसं करायचं सांग, आणि त्याहून जास्त प्रश्न हे आहे की ते खरोखर वर्क करतं का, तुला त्याचा खरोखर अनुभव आलेला आहे का. मी विचार केला की प्रत्येकाला मी किती मेसेज करून रिप्लाय देऊ, आणि मला असं होतं कमेंट्स असो की मेसेजेस, स्पेशली इन्स्टाला आलेले मेसेजेस, मी तिथे खूप जास्त ॲक्टिव्ह आहे. मला आल्याबरोबर मेसेज असं होतं की रिप्लाय देऊ, मग माझं आज काहीच काम होत नाही आहे. त्याच्यामुळे विचार केला की चला एक व्हिडिओज बनवते आणि तुम्हाला व्यवस्थित सांगते. सो मी आता शॉपला आलेली आहे आणि सकाळपासून माझं तेच चाललेलं आहे. कालचा व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते. त्याचं कारण असं की काल मग प्रिशू राणीने काहीच करू दिलं नाही. प्रिशूचं जेव्हापासून ब्रेस्ट फीडिंग बंद केला तेव्हापासून ती किती त्रास देत आहे हे मी तुम्हाला ह्याच्या आधी व्लॉग्समध्ये सांगितलेलं आहे. आज मी कमेंट्सला रिप्लाय सुद्धा केले, कारण मला खूप जास्त कमेंट्स येतात आहे की तू प्रिशूचे व्हिडिओज आता का शेअर करत नाही आहे, तू का घरचे ब्लॉग शेअर करत नाही आहे, काही प्रॉब्लेम आहे का, या सर्व गोष्टी. सो आधी तर मी तुम्हाला ते सांगते की प्रॉब्लेम ॲज सच काही नाही आहे. पार्थ आलेला आहे, तो कधी कधी कम्फर्टेबल असतो, कधी कधी कम्फर्टेबल नसतो. त्याच्यामुळे मग असं होतं की त्याच्यासमोर मी व्हिडिओ शूट करण्याचं म्हणजे मला असं होतं, मला नकोच वाटतं. त्याच्यामुळे मग आता घरचे व्हिडिओज येत नाही आहे. कारण तेच आहे, तो जेव्हा जेव्हा नसतो तेव्हा तेव्हा असं होतं की मीही बऱ्याचदा घरी नसते, मग मी शॉपला असते आणि इकडलं दाखवून तुम्हाला काय दाखवणार ना. सो त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ शूट करत नाही आहे. हे मेन कारण ब्लॉग्स न येण्याचं. बाकी जे काही आहे घरचं जसं जसं होईल, जेव्हा जेव्हा तो नसतो तेव्हा तेव्हा मी शूट करते. आता तो म्हणत काहीच नाही, पण मला त्याची भीती वाटते खरं सांगायचं तर. कारण मला तुम्हाला जसं मी याच्या आधी पण सांगितलं, मी रिलेटिव्समध्ये असताना वगैरे सुद्धा व्हिडिओ शूट न करण्याचं रिझन तेच आहे. कोणी काही बोलत नाही, पण जर कोणी टचकन काय बोलून दिलं तर मग माझ्या डोळ्यात लगेच पाणी येते की मी तर काही चुकीचं करत नाही आहे ना व्हिडिओ बनवून. मग मला आवडत नाही तसं कोणी काय बोललेलं. त्याच्यामुळे शक्यतो जे कम्फर्टेबल नाही आहे त्यांच्यासमोर मी व्हिडिओ शूटच करत नाही असं. आता याच्या पुढे पण आणखी ब्लॉग्स येणार नाही 1-2 दिवस, कारण माझ्याकडे रिलेटिव्स येणार आहे. दुसरी गोष्ट अशी की घरचं मी सध्या शूट करण्यासाठी थांबवलेलं आहे थोडे दिवस, कारण मला थोडा इकडे कामावर फोकस करायचा आहे त्यासाठी म्हणून. कारण जसं मी बोलले होते त्या व्हिडिओमध्ये ऋणमुक्तीच्या, की सध्या मी खूप जास्त ट्रॅप आहे कर्ज वगैरे या सर्व गोष्टींमध्ये. सो माझं असं होतं की काय करायचं, कामामध्ये सुद्धा मन लागत नाही. आणि मग मला ते ऋणमुक्ती कॉईन मिळालं आणि ना ते जेव्हापासून मी माझ्या जवळ ठेवते एक वेगळंच मला पॉझिटिव्हिटी जाणवत आहे. आता हे मी तुम्हाला काही सांगायचं म्हणून नाही सांगत आहे, तुम्हाला माहिती आहे असं, म्हणजे मी त्या विचाराची नाही की काही सांगायचं देवाच्या ह्याच्याबद्दल वगैरे जे असलं ते मी जेन्युइन सांगते. सो मला तरी त्याचा अनुभव जाणवतोय. म्हणजे आता सध्या तरी मी सोबत नाही ठेवू शकत, माझे डेज सुरू आहे त्याच्यामुळे, पण मी ते सोबत ठेवेल. उद्या परवा वगैरे मी सोबत ठेवते ते. सो त्याला आपल्या वॉलेटमध्ये ठेवायचं किंवा तुम्ही मंदिरमध्ये सुद्धा ठेवू शकता. आणि त्याचा खरंच फरक जाणवतो का, तर येस, मला तरी जाणवला. बाकी आपण कुठलीही गोष्ट करतो ना तेव्हा श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. उज्जैनच्या ऋणमुक्तेश्वर मंदिरमध्ये स्पेशल सिद्ध केलेले ते कॉईन येतात आणि ते मंदिरमध्ये स्पेशल लोक जातात, दूरदूरून त्या मंदिरात लोक पूजा करायसाठी येतात, कर्जमुक्त व्हायसाठी, फायनान्शियल जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी. मी मेन ह्याच्यासाठी केलं होतं की एक तर कोर्ट केसमधून मला लवकर बाहेर पडायचं आहे त्यासाठी म्हणून, कारण तेही डोक्यावर एक खूप मोठं ओझं असल्यासारखं आहे जे मला कंटिन्यू करायचंच नाही आहे. त्याच्यामुळे मग मी ते कोर्ट केस माझी लवकर सॉल्व्ह झाली पाहिजे त्याच्यासाठी मी केलेलं होतं. आणि दुसरी गोष्ट, जे काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहे त्याच्यामध्ये, कारण आता तुम्हाला माहिती आहे प्रिशू 21 महिन्यांची झालेली आहे. तिला पुढल्या वर्षी स्कूलला टाकावं लागेल आणि मला प्रिशूच्या बाबतीत कोणावरच डिपेंड राहायचं नाही आहे. त्याच्यासाठीच माझं हे होतं की मला कोर्ट केससुद्धा खूप लवकर नील करायची आहे. मला ते नकोच आहे फालतूच्या गोष्टी सर्व, कारण मी माझ्या कामावर फोकस करू शकत नाही त्याच्यामुळे. आणि इन रिझल्ट्स मी जे काही माझे फायनान्शियल आहेत एक्सपेन्सेस, त्याचं सगळं ओझं माझ्या घरच्यांवर होतं आहे. त्याच्यामुळे मला ते होऊ द्यायचं नव्हतं, म्हणूनच मी
मी एवढंच जास्त मागे लागले की लवकरात लवकर ते सॉल्व्ह झालं पाहिजे, जेणेकरून मी माझ्या कामावर फोकस करू शकेल. सो या सर्व गोष्टी डोक्यात ठेवून मी ते ऋणमुक्ती कॉईनचं हे केलं. कारण मला खरोखर कर्जातून मुक्त व्हायचं आहे. मग ते कर्ज पैशाचं असो की आणखी कुठल्या गोष्टीचं असो. आता एवढं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगत नाही की कुठल्या कुठल्या गोष्टीचे कर्ज वगैरे या सर्व गोष्टी. पण मी त्याच टेन्शनमध्ये होती. माझ्या कामात सुद्धा मन लागत नव्हतं. माझ्या व्हिडिओजमध्ये सुद्धा मन लागत नव्हतं. माझं कशातच मन लागत नव्हतं. तेव्हाच मला या ऋणमुक्ती कॉईनबद्दल माहिती पडलं. तेव्हाच मला ते कॉईन आलं. मला खरं तर ते कोलॅबरेशनसाठी आलं होतं. पण मला त्याचा खूप जास्त फरक जाणवलेला आहे. म्हणजे जे एवढ्या दिवसात होत नव्हतं ना, त्या एक एक गोष्टी माझ्या सॉल्व्ह व्हायला लागलेल्या आहे. त्याच्यामुळे मी म्हणेल मला तरी त्याचा अनुभव आलेला आहे. बाकी तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. मला जेवढ्या जणांनी DM केले आणि जेवढ्यांनी पर्सनली त्याच्याबद्दल विचारलं ना, मी सर्वांना हेच सांगितलं की हो, तुम्ही यूज करून बघा, त्याचा खरोखर फरक जाणवतो. कारण आता असं आहे, प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहे फायनान्शियल. प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी कर्ज वगैरे या गोष्टी आहेत. सो प्रत्येकाला वाटतं की काय करू आणि काय नाही. एका ताईने मला मेसेज केला की ताई, मी उपवास वगैरे पूजा वगैरे जे काही आहे ते सगळं करून बघितलं, पण काहीच होत नाहीये. मी ट्राय करू का? तर मी त्यांनाही हेच बोलले की ट्राय करा. कारण काय असतं, जिथे सगळे मार्ग बंद होतात तिथे मी तरी पर्सनली हे फील केलंय की देवाचा मार्ग तिथून सुरू होतो. सो नक्कीच ट्राय करून बघा. 700 रुपयाचं वगैरे आहे. आता मला सर्वात जास्त विचारलं गेलं की ते ऑर्डर कसं करायचं. तर चला आधी मी तुम्हाला सांगते की ते ऑर्डर कसं करायचं. मी साईडला इथे तुम्हाला स्क्रीनवर सांगत आहे. तर आधी मी माझी प्रोफाईल उघडते. प्रोफाईल उघडल्यानंतर मी तो जो व्हिडिओ होता त्याच्यावर आधी कमेंट करते, कारण मी तुम्हाला लिंक थ्रूच पूर्ण सांगते त्याच्यासाठी. आता ना ऑटो DM वर्क करत नाहीये कधी कधी, त्याच्यामुळे मी पर्सनली सुद्धा लिंक सेंड केलेले आहे तुम्हाला. सो त्याच्यावर कमेंट करायची. त्यानंतर तुम्हाला माझा एक ऑटोमॅटिक मेसेज येईल. तो मेसेज आल्यानंतर तुम्हाला आधी फॉलो करायचा आहे, कारण फॉलो केल्याशिवाय लिंक मिळणार नाही, असं त्याची सेटिंग आहे. सो फॉलो केल्यानंतर तुम्हाला लिंक मिळेल. तुम्हाला आता या लिंकवर क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर असा काहीसा इंटरफेस येईल. सो हे डायरेक्ट ऋणमुक्ती कॉईन्सचं जे आहे ना, मी तुम्हाला तेच डायरेक्ट सांगितलेलं आहे. सो त्यानंतर बाय नाव करायचं. तुम्हाला जे जे काही चेक करायचं आहे ना, ते तुम्ही चेक करू शकता. मी जास्त काही चेक करत नाही. मी तुम्हाला डायरेक्टच सांगते, कारण जेन्युइन आहे. मी स्वतः सुद्धा टाकलाय व्हिडिओ, तुम्हाला माहिती आहे. सो बाय नाव करायचं. बाय नाव केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरसाठी, म्हणजे हे एक रिडायरेक्ट होईल. आता तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. तुमचं लॉग इन नसेल तर मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं. मी माझा मोबाईल नंबर टाकून लॉग इन केलं. त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस वगैरे फिल करायचा आहे. आपण ॲड टू कार्ट नाही केलं, आपण डायरेक्टली बाय नाव केलं. त्याच्यामुळे आता डायरेक्ट ॲड्रेस फिल करायचा आहे. ॲड्रेस वगैरे सर्व डिटेल फिल केल्यानंतर कंटिन्यूचं ऑप्शन येतं. सो ते कंटिन्यू करायचं आणि त्यानंतर खाली खाली गेल्यानंतर तुम्हाला इथे पेमेंट ऑप्शन्स दिसतील. आता तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर ऑनलाईन सुद्धा करा. कॅश ऑन डिलिव्हरी करायचं असेल तर कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा करा. पण मी जेव्हाही अशा कुठल्या नवीन साईटवरून वगैरे शॉपिंग करते त्यावेळेस मी शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी करते, म्हणजे पैसे जाण्याचे चान्सेस नसतात. पण हे जेन्युइन आहे. सो तुम्ही ऑनलाईन पेमेंट सुद्धा करू शकता किंवा कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा करू शकता. मी आता इथे कॅश ऑन डिलिव्हरी करते आहे आणि बस आपली ऑर्डर प्लेस झालेली आहे. सो या सिम्पल वेनी तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. काही दिवसातच तुम्हाला ती ऑर्डर रिसीव्ह होईल. आता ही ना पूजा करूनच येतात सिक्के. सो तुम्हाला याची पूजा वगैरे करायची गरज नाहीये. तरी सुद्धा जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता. याला तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये सुद्धा ठेवू शकता, देवघरात सुद्धा ठेवू शकता, तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता, कपाटात सुद्धा ठेवू शकता, जिथे पैसे ठेवतात तिथे सुद्धा ठेवू शकता. पण मी ना त्याला माझ्या पर्समध्ये ठेवते, कारण ही पर्स नेहमीच माझ्या सोबत असते. सो मी शक्यतो यामध्ये ठेवते आणि जेव्हा मग पिरियड्स वगैरे असं काही असेल तेव्हा मग मी याच्यामधून ते काढून ठेवते. तर सध्या तरी मी ते काढून ठेवलेलं आहे. उद्याला मी परत आंघोळ वगैरे केल्यानंतर ते माझ्यासोबत ठेवेल. असं सर्व आहे. सो आय होप तुम्हाला ही सर्व इन्फॉर्मेशन युजफुल वाटली असेल. मी तरी हेच म्हणेल की पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने करा. नक्कीच फरक जाणवेल. कारण माझं हे होतं की मला विश्वास आहे या सर्व गोष्टींवर, कोणी काहीही म्हणो. सो मला तरी त्याचा रिझल्ट जाणवलेला आहे. तुम्हाला सुद्धा जाणवेल. असं सिम्पल आहे. सो तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. बाकी आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, याच्यामध्ये ब्लॉग्स असं काहीच नव्हतं. सो एक्स्ट्रीमली सॉरी, कारण मी नाही शूट करू शकले. पण नक्कीच मी ब्लॉग्स तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. सो चला आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.